मित्रांनो, मी बोलत असतो परप्रांतीय, मराठी आणि अशा व्यक्तीला मध्य की जो परप्रांतीय आहे त्यांना निकाली लावेल किंवा मराठी माणसांना कामं देईल. मला विरोध परप्रांतीयांचा नाही आहे. माझा विरोध असा आहे की मराठी माणसांना कामं का भेटत नाही, दिले का जात नाही? कारण की तुम्ही बघा MIDCमध्ये तेच आहे. तुम्ही एखाद्या स्वीट्सच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला परप्रांतीय दिसणार आहेत. तुम्ही बेकरीमध्ये गेला तर परप्रांतीय दिसणार आहेत. तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या वर्कमध्ये गेला, एखादं कन्स्ट्रक्शन चालू आहे, बिल्डिंग तुम्ही घरं विकत घ्यायला जाता, तिथं फक्त कामाला परप्रांतीय असतो. एवढंच नाही तर कंट्रोल बिलकुल नाही मायग्रेशनवर. जर का तुम्ही बघितलंच आता रस्त्याने मार्केटमध्ये फिरला तर जे गाडी लावेल राहतात, पावड्याची गाडी लावेल राहतात किंवा हॉटेल असतात तिथं परप्रांतीय असतो किंवा एखादं पाणीपुरीचा स्टॉल आहे किंवा कोणी मोमोजचं टाकेलं असेल, चायनीजचं टाकेलं असेल, तिथं त्यांना चान्स भेटतो. ते आज येतात आणि लगेच उद्या तिथं धंदा करायला लागतात. त्यांना लगेच परमिशन भेटून जाते. पण मराठी माणसाला झटावं लागतं. एवढंच नाही तर माझं एक पूर्णच्या पूर्ण ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला होलसेल दुकानं दाखवलेले आहे. तो ब्लॉग नक्की बघा, यूट्यूबला आहे. त्याच्यामध्ये अगदी छोटीशी व्हिडिओ. त्याच्यामध्ये हा व्यक्ती आहे तो मराठी आहे आणि तो भीक मागायला तिथे आलेला आहे. म्हणजे परिस्थिती ह्या टोकापर्यंत आणून ठेवलेली आहे. जे आहेत बाहेरचे लोक आहेत त्यांचे दुकानं सेट आहेत. पण एका मराठी माणसाचं दुकान तोडलं आहे आणि त्याला त्याच्या मागे रिफंड नाही भेटलेला. त्याच्यामुळे त्याची अवस्था काय झाली की त्याला पैसे मागून म्हणजे भीक मागून त्याला जीवन काढावं लागत राहिलं. मी बोललेलो ना की मराठी माणसाला भीक मागावं लागत राहिलं. तर मग असा काही एक प्रसंग आहे, त्याच्यामुळे मला बोलावं लागते. आणि हे प्रूफ आहे. जर का तुम्ही त्या नजरेने पाहशाल आणि लोकांमध्ये फिरशाल, तुम्ही नाशिकला जाऊन बघा, अनेकशी लोक तिथे मंदिराच्या इथे बसलेले आहेत आणि त्यांची स्पष्ट तुम्ही बोलशाल त्यांच्यासोबत तर तुम्हाला त्यांची भाषा कळेल की ते मराठी आहेत. त्यांचे घरं तोडले